अभिजात मराठी भाषा आणि महानुभाव पंथ हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. परंतु तुम्हा आम्हा लोकांना, महानुभावीय लोकांना, या अशा धार्मिक व्यासपीठावरून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं धार्मिक तत्त्वज्ञान, श्री गोविंद प्रभू बाबांचं आचारातून आलेलं तत्त्वज्ञान ऐकायची सवय झालेली असते. मग आमचा मराठी भाषेशी काय संबंध येतो असा देखील प्रश्न काही लोकांना पडला असेल आणि महानुभावांचा मराठीशी काय संबंध येतो असा देखील काही प्रश्न काही लोकांच्या मनामध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र असं आपले भाष्यकार, महानुभाव भाष्यकार महाराष्ट्राच्या विषयी म्हणतात, मराठी भाषेच्या विषयी म्हणतात. जे अर्थवच्छनंदिनी तपोपसमान कादंबिनी ते नमस्करू अमृत संजीवनी श्री देवोवानी. रुद्रपूर वर्णनकार नारोबास बहाळी यांनी रुद्रपूर वर्णनामध्ये मराठी भाषेला श्री देवोवानी, देवाची वाणी अशी उपमा दिलेली आहे, जी अर्थवच्छनंदिनी आहे. ज्याप्रमाणे एखाद्या लहान वासराला ते दुग्ध प्राशन करण्याची गरज निर्माण होते, तेव्हा ती जी नंदिनी आहे, ती जी माता आहे, ते दुग्ध प्राशन करून त्या वासराला तृप्त करते. त्याचप्रमाणे ही मराठी भाषा, ही मराठी भाषेतून आलेलं आमचं हे ब्रह्मविद्याशास्त्र आम्हाला तृप्त करते. मराठी भाषेची महंती आमच्या नारोबास बहाळींनी त्या ठिकाणी वर्णिलेली आहे. आपण हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की अभिजात मराठी भाषा हे काय प्रकरण आहे आणि त्याचा महानुभावांशी काय संबंध आहे. अभिजात मराठी भाषा जर म्हटलं तर महानुभावांच्या व्यतिरिक्त ती मराठी भाषा अभिजात होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. अबाधित म्हणजे महानुभावांच्या शिवाय इथली मराठी भाषा पूर्ण होऊ शकत नाही. इथले जे जनक कोणी असेल, आद्य मराठीचे जनक कोणी असेल तर ते आमचे महानुभाव आहेत. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या मराठीची महाराष्ट्री असावे म्हणून खऱ्या अर्थाने इथे सुरुवात केली. आणि मराठीचा गजर 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र या भूमीवरती केला. मराठीला त्यांनी देवभाषा बनवलं, धर्मभाषा बनवलं. कारण तोपर्यंत सगळंच सगळं जे काही संहिता किंवा जे शास्त्र एक होतं ते संस्कृतमध्ये होतं. आणि संस्कृतमध्ये येणारं हे जे शास्त्र आहे हे सामान्य जनांच्या आवाक्याबाहेर होतं. सगळी जी ग्रंथसंपदा होती हजारो वर्षापासूनची, ती सगळी ग्रंथसंपदा ही संस्कृतमध्ये होती, कडिकुलपात होती. आणि त्या संस्कृतला बाहेर काढण्याचं काम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हाती घेतलं आणि इथल्या सामान्य जनाला सांगितलं, त्यांच्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही मराठी बोललं पाहिजे. मराठी आचार विचार, मराठी संस्कृतीचं तुम्ही जतन केलं पाहिजे. भाषा ही काही फक्त भाषा नसते, ते भाषा जी आहे हे आपल्या विचाराचं आदान प्रदान करण्याचं एक माध्यम आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन भाषा हे संस्कृतीचं प्रवाहीकरण करत असते. एक संस्कृती असते, गुजराती संस्कृती, मराठी संस्कृती, मराठमोळी संस्कृती, राजस्थानी संस्कृती. ती संस्कृती त्या त्या भाषेतून प्रवाहित होत असते. आणि आपली ही संस्कृती महानुभावांनी प्रवाहित केलेली आहे. प्रचंड कष्ट घेतलेले आहेत महानुभावांनी याच्यासाठी. आणि त्याची सुरुवात, त्याचा पाया आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी इथे घालून दिला. आणि त्याची वहिवाट जी आहे, आज जी आपण भाषा बोलतो, जी प्रमाण भाषा बोलतो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे मराठी भाषेवरती अनंत उपकार आहेत. महानुभावांचे मराठी भाषेवरती अनंत उपकार आहेत. आणि त्यामुळं आज आपण मराठी भाषिक म्हणून, तो मराठी भाषिक कुठल्याही भागातला असो, आपण गौरवानं म्हटलं पाहिजे की ही माझी माय मराठी आहे आणि ही अभिजात मराठी आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की 1-2 वर्षापूर्वी केंद्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला.
भाषा ही अभिजात असते नसते याच्यावरती संशोधकांचं मत होतं. कारण की 2000 साधारणपणे 2000 पासून ही चळवळ आपल्या भारतामध्ये सुरुवात झाली. पाश्चात्य देशामध्ये भाषेला अभिजात दर्जा असतो ते त्या लोकांनी 16व्या शतकात 17व्या शतकात सुरू केलं. पण आपल्याकडे ते काही नव्हतं. आपल्याकडे ते 2000 पासून ते वातावरण तयार झालं आणि त्याच्यामध्ये तामिळ मल्याळम या भाषिकांनी भूमिका घेऊन त्यांच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवला. 4 भाषेला आधी दर्जा मिळाला आणि हीच मागणी घेऊन आपल्या मराठी जनांनी रंगनाथ पाठारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा स्थापन करण्यासाठी मिळण्यासाठी प्रयत्न चालवले. आणि या समितीनं जो सगळा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये अभिजात मराठी म्हणजे काय हे महानुभावांना माहिती असलं पाहिजे. अभिजात मराठी म्हणजे हा शब्द प्राचीन या अर्थानं येतो, अलंकारिक या अर्थानं येतो. अभिजात म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला क्लासिकल लँग्वेज असं म्हटलं जातं, ही आपली लँग्वेज क्लासिकल लँग्वेज आहे, अभिजात आहे, प्राचीन आहे. त्याचे संदर्भ घेत असताना केंद्र शासनानं नियम केला की जी भाषा 1500 ते 2 वर्ष जुनी असेल तीच भाषा अभिजात करायची. त्याचा एक मानक आणि एक स्टँडर्डायझेशन त्याचं केलं आणि 1500 ते 2 वर्ष झाले पाहिजे त्या भाषेला. आणि आमच्या मराठी भाषेला त्याच्यापेक्षा आधी देखील जुनी आमची ही मराठी आहे. त्याचा जर आपण इतिहास पाहिला तर गव्हर्नमेंटनं शासनानं असं म्हटलं की ही भाषा अखंडित असली पाहिजे, 1,500-2 हजार वर्ष अखंडित असली पाहिजे, कुठेही खंड पडलेला नसला पाहिजे. खंड पडलेला यासाठी नसला पाहिजे की जी आधुनिक भाषा प्रमाण भाषा आपण बोलतो, शिवकालीन भाषा जी होती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, त्याच्या आधीच्या काळामध्ये जी यादवकालीन मराठी भाषा होती, त्याच्या आधीच्या काळामध्ये राष्ट्रकुटांची मराठी भाषा होती, त्याच्या आधीच्या काळामध्ये सातवाहनांची मराठी भाषा होती. हा सगळा संदर्भ आपण समजून घेण्याची गरज आहे. आपण घरी पारायण करतो, केलीच पाहिजे. वचनरूप परमेश्वराचं सूत्रपाठाचं पारायण करतो, पण आमच्या या महानुभावांनी या मराठीचा, आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या मराठीचा कसा पाया घातला ते देखील आपण या व्यासपीठावरून खऱ्या अर्थानं समजून घेण्याची गरज आहे. आपण पाहिलं पाहिजे की ही आपली माय मराठी जी आहे, ही लीळाचरित्र ग्रंथाची जी निर्मिती झाली, त्या निर्मितीचा इतिहास तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. पण मी थोडक्यात सांगतो की स्वामी उत्तरापर्यंत गेले आणि सगळेचे सगळे आमचे नागदेवाचार्य इथे आमच्या श्री प्रभू बाबांच्या सान्निध्यात इथे राहू लागले रिद्धपूरला. आणि तेव्हा पाहतात भटोबास की काहीतरी एकट्यात असं चिंतन मनन करतायत. आणि तेव्हा महिम भट्ट म्हणतात, विद्वान पंडित, की बाई आपण जे आहे भटो आपण काहीसे असे स्मरण चिंतन करीत असा, मनन करीत असा. अशा प्रकारचं त्या ठिकाणी भटोबासांना ते म्हणतात. तेव्हा भटोबास सांगतात की मी परमेश्वराच्या गोसावियाच्या अमोघा लीळाचे स्मरण चिंतन करीत आहे. आणि ही जी काही घटना आहे, ही रिद्धपुरात घडलेली घटना स्वामींच्या उत्तरापंथ गमनानंतर भटोबास एकांतामध्ये स्वामींच्या गोसाव्यांच्या अमोघा लीळांचं स्मरण चिंतन करीत आहे. तेव्हा भटोबास त्यांना म्हणतात की मी जेव्हा हिवरळीला होतो तेव्हा स्वामींनी मला सांगितलं होतं की येथीची जे काही चरित्रे आहे ती आठवी जिती, उच्चारी जिती, आठवी जिती, स्मरिती. म्हणजे तुम्ही या आमच्या चरित्राची आठवण केली पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि ती चरित्रे उच्चारी जिती असू दे. ते चरित्राचा उच्चार आपण केला पाहिजे. आज आपण नामाचा उच्चार करतो आणि या नामाच्या उच्चारातून आपल्याला जी एक प्रेरणा मिळते वचनरूप परमेश्वराच्या निमित्ताने, शब्दरूप परमेश्वराच्या निमित्ताने, ती आपल्या मराठी भाषेतून आलेली प्रेरणा असते. मराठी भाषा हा त्याचा पाया असतो. आणि या अशा पद्धतीनं तेव्हा भटोबासांना म्हणतात महिम भट्ट की तुम्हाला गोसाव्यांच्या अमोघा लीळा माहिती आहे, परंतु आमच्या नंतर जो काही मार्ग येणार आहे त्यांच्या या अमोघा लीळा आणि जे काही तत्वज्ञान आहे, जे निरोपिलेले शास्त्र आहे, ते अधृत शास्त्र आहे. ते काही कोणाच्या लक्षात राहणार नाही, धरणार नाही कोणी.
त्याच्यामुळं तुम्ही ज्या गोसावी यांच्या लीळा तुम्हाला स्मरतात, गोसावी यांनी तुम्हाला सांगितल्या, ज्या तुम्ही पाहिल्या त्या मी लिहून काढू का, असा एक प्रश्न नागदेवाचार्यांना माईमट्ट करतात. आणि तिथं खऱ्या अर्थानं भटोबास म्हणतात का ना, गोसावी अशी मार्गाची प्रवृत्ती असे. हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. मार्गाच्या उपयोगा जाईल, या मार्गाच्या उपयोगा जाईल. तुम्ही चरित्र जरूर लिहा. आणि चरित्र लिहिताना आमच्या भटोबासांनी, नागदेवाचार्यांनी, आचार्यांनी पहिला दंडक घातला माईमभटांना की जिथं जिथं तुम्हाला घ्यायचं असेल, जेथीच्या अनुभवाच्या लीळा तया तिची पुसाविया, जानोची अनुभवाची जानोपाध्यायाची पुसाविया, आऊवेची अनुभवाच्या आऊवेची पुसाविया. म्हणजे आऊशी घडलेल्या लीळा ज्या आहेत त्या ज्यांना त्यांनाच विचारात, कुठल्याही इकडच्या तिकडच्या घेऊ नका. हा जो दंडक आमच्या आचार्यांनी जो माईमभटांना घालून दिला, तो दंडक आपल्याला असं सांगतो की साक्षिकी पद्धतीनं, तटस्थ पद्धतीनं शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, शास्त्राचं अवलोकन केलं पाहिजे. एक संपादक म्हणून, खऱ्या अर्थानं संपादन करण्याचं म्हणून लेखकाला मार्गदर्शनाचं काम आमच्या या इथे भटोबासांनी केलेलं आहे. भटोबासांनी सांगितलं ते षडशास्त्र संपन्न पंडित होते, परंतु त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. कारण की अवघ्या वर्षा घडून मडून तयार केलेले अशा प्रकारचे आमचे हे आचार्य सगळ्यांना त्या काळामध्ये प्रमाण होते. आणि अशा पद्धतीनं लीळाचरित्राची जी काही निर्मिती आहे ते आपल्या रिद्धपूरला झाली. वागेश्वर येथे तुम्ही पाहिलं असेल की भटाची मात्रा नावाचं स्थान आहे. त्या स्थानावरती षटकोनी आकाराचं जे स्थान आहे ते लीळाचरित्राची संहिता लिहिण्याचं स्थान आहे. आणि ज्या दिवशी ही संहिता लिहिण्याचं सुरू झालं, तो मराठी भाषिकाच्या जीवनातला अत्यंत आनंदाचा क्षण आहे. तो अत्यंत आनंदाचा क्षण आहे की माय मराठीचं पहिल्यांदा संहिताकरण झालं. तोपर्यंत मराठीमध्ये कोणताही ग्रंथ नव्हता, कोणत्याही अशा प्रकारे लिखाणाची परंपराच नव्हती. राजे रजवाडे किंवा लोक त्याच्या आधी, स्वामींच्या काळाच्या आधी किंवा यादव काळाच्या आधी तुमच्या मनामध्ये असा निर्माण झाला असेल की लोक मराठी बोलायचेच नाहीत काय. लोक मराठी बोलायचे, परंतु या बोलभाषेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी लोकभाषेला खऱ्या अर्थानं लोकांतात आणण्याचं काम केलं. आणि ती जी प्रेरणा आहे, ती लीळाचरित्र निर्मितीची जी प्रेरणा आहे, ती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरित्रामध्ये आणि व्यक्तिमत्वामध्ये पूर्ण भरून पावलेली आहे. लीळाचरित्राची जी काही सूत्र आहेत किंवा जे काही त्याच्यामध्ये आलेली संहिता आहे, ते जर आपण पाहिलं, काही सूत्रांचा जर अभ्यास केला, तर मराठी भाषेचं समृद्धीकरण, मराठी भाषेचा विकास, मराठी भाषेचा पाया कसा घातला जातो हे स्वामींच्या सूत्रातून आजही आपल्या लक्षात येतं. आणि तिथं भटोबास जे आहेत बसायचे, नागदेवाचार्य बसायचे. आणि त्याच्यासाठी माईमभटांनी प्रचंड कष्ट घेतले, महाराष्ट्रभर दौरा केला, फिरले, त्या सगळ्या लीळा गोळ्या केल्या आणि नमस्कारूनही घेतल्या. भटोबासापासून नमस्कारून घेतल्या प्रत्येक लीळा. आणि भटोबास हे सगळं करत असताना तिथं बसायचे आणि सांगायचे, हे श्रीमुखीचे शब्द होती, हे श्रीमुखीचे शब्द नव्हे ती, हे श्रीमुखातले शब्द आहे. भटोबास सांगायचे, तुम्ही हे जे घेतलेलं आहे ना, हे श्रीमुखातलं नाही आहे, हे काढून टाका. अशा पद्धतीचं मराठी भाषेची पहिली जेव्हा ही संहिताकरण होत असताना, ग्रंथ लिहित असताना भटोबास त्यांना मार्गदर्शन करायचे माईमभटांना, आणि ते काढून टाकायचे. म्हणजे पहा की एखाद्या भाषेच्या पायाभरणी करत असताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे ते आमच्या माईमभटांना घ्यायला सांगतात. भटोबास सांगतात, नागदेवाचार्य सांगतात की हे काढून टाका. आणि अशा पद्धतीनं तो ग्रंथ तयार झाला. आणि या ग्रंथाची प्रथम शोधणी तर आमच्या श्रीप्रभूबाबांनीच केली. हे सगळे मंडळी तिथं त्या आपली जी काही भटाची मात्रा स्थान आहे वाजेश्वर इथं, तिथं बसलेले आहेत. भटोबास बसलेले आहेत, इकडे माईमभट्ट बसलेले आहेत. खरडा लिहिण्याचं काम चाललेलं आहे. आणि तिकडून दुडू धावत श्रीप्रभू बाबा येतात आणि त्या पुस्तकाकडे, त्या पानाकडे, त्या टाकाच्या पेनाकडे, शाहीकडे पाहतात आणि म्हणतात, मेली जाय जाय म्हणे, हे नवे म्हणे, हे होय म्हणे, हे नवेची म्हणे. पहिली शोधली श्रीप्रभू बाबांनी. अरे हे नाही आहे त्याच्यात, स्वामींचं हे नाही आहे, हे काढून टाका.
अशा पद्धतीनं लीळाचरित्र ग्रंथाची निर्मिती आपल्या रिद्धपूरला झाली. तो अतिशय मराठी भाषक महानुभावांच्या जीवनातला नव्हे तर अखिल जगामध्ये जो जो कोणी मराठी भाषिक असेल त्याच्या जीवनातला हा अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा ही घटना आहे. आणि लीळाचरित्राची निर्मिती झाली तेव्हा म्हणजे मी हे विधान जे करतो आहे, लीळाचरित्रासारखा बृहद ग्रंथ जगाच्या इतिहासात कुठेच नव्हता. इतका प्रगल्भ अशा प्रकारचा ग्रंथ युरोपमध्ये नव्हता, इटलीमध्ये नव्हता. इटली देशामध्ये नवप्रबोधनाची रेनेसॉ नावाची चळवळ सुरू झाली, त्याच्यातून ग्रंथांची निर्मिती तिथे झाली. पण त्याच्या आधी जगातला हा पहिला अभिनव अशा प्रकारचा भाषिक आणि प्रादेशिक भाषेतला ग्रंथ आहे. मुद्दा लक्षात घ्या, प्रादेशिक भाषा आहे आणि बोली भाषा आहे. बोली भाषेतला हा ग्रंथ आहे. आणि महानुभावांनी नंतरच्या काळामध्ये याचं दर्शनशास्त्रच तयार केलं. महानुभावांचं तत्त्वज्ञान जे आहे हे दर्शनशास्त्र आहे. हे आपण लोकांना माहीतच नाही की मी जे स्वामींचे सूत्र वाचतो, त्याचं जे मी पारायण करतो, हे मी दर्शनशास्त्राचा अभ्यास करतो. आणि दर्शनशास्त्र म्हणजे काय असतं तर त्याची जी काही मानकं आहेत ती मानकंही आपण महानुभाव पंथांनी समजून घेण्याची गरज आहे. दर्शनशास्त्राला महानुभावांचं दर्शनशास्त्र अत्यंत विस्मयकारक पद्धतीनं तयार झालं. जगाच्या पाठीवर तुम्ही भाषेचा कुठलाही इतिहास पहा, जगभर असणाऱ्या भाषांचा इतक्या प्रकारचं अजोड असणारं, अतूट असणारं, सुंदर असणारं दर्शनशास्त्र जगाच्या पाठीवर नाही. कारण की या दर्शनशास्त्राला 3 ते 4 गोष्टी लागतात. पहिली गोष्ट महत्त्वाची लागते की तत्त्व लागतं, तत्त्वज्ञान लागतं, फिलॉसॉफी लागते. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवैदिक द्वैत तत्त्वज्ञानाची मांडणी केली आणि सगळी त्यावेळेस जी केली ती मौखिक परंपरेतून केली. कुठंच लिखाणाचं काम होत नव्हतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सगळं मौखिक परंपरेतून सांगितलं. आणि मौखिक परंपरेतून सांगत असताना या मौखिक परंपरेची लिखित परंपरा आणि त्याची वेश कशी महानुभावांनी ओलांडली आणि लीळाचरित्राची निर्मिती झाली, हे सगळे आपण संदर्भ आपण पाहिले पाहिजे. या सगळ्या दृष्टीनं अभ्यास करत असताना आपण पाहिलं पाहिजे की या दृष्टीनं मराठी भाषेचा भाषिक म्हणून अभ्यास करत असताना, विचार करत असताना आपण दादा 2 मिनटं जरा आवाज कमी करा. दादा 2 मिनटं. कसं आहे, वक्त्याला बोलताना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, थोडं पथ्य पाळलं पाहिजे आपणही. विषय असा आहे की या मराठी भाषेचं दर्शनशास्त्र होत असताना तत्त्व लागतं, फिलॉसॉफी लागते, ते महानुभावाकडे आहे. आणि हे भारतीय उपखंडातलं, मी हे विधान परत करतो, भारतीय उपखंडातलं संस्कृतेतर पहिलं बोली भाषेतलं, मराठी भाषेतलं, प्रादेशिक भाषेतलं पहिलं दर्शनशास्त्र आहे. भारतामध्ये जेवढी भाषा असेल आणि जेवढी पंथ संप्रदाय असेल, कोणाचकडे दर्शनशास्त्र नाही आहे. संस्कृतमध्ये दर्शनशास्त्र आहे, सांख्य आहे, मीमांसा आहे, वैशेषिक आहे. हे वेगवेगळे दर्शनशास्त्र पूर्व परंपरेनं हजारो वर्षापासून आपल्या भारतीय परंपरेमध्ये होते. परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पहिल्यांदा येथे दर्शनशास्त्राची निर्मिती केली. आणि अशा दर्शनशास्त्राची निर्मिती केली की जगाच्या पाठीवर कुठल्याही विद्यापीठामध्ये जा. आणि म्हणून महानुभावांच्या दर्शनशास्त्राची जी उत्सुकता, जिज्ञासा आहे ती जगभरच्या लोकांमध्ये आहे. अमेरिकेतून विद्वान येतात आणि इथे आपल्या लीळाचरित्र ग्रंथावरती PhD मिळवतात आणि इथली महानुभावांची जी काही पद्धती आहे अभ्यासांची, त्या पद्धती अभ्यासतात. तुमच्या असं लक्षात येईल की याच्यानंतर त्याची उपासना पद्धती लागते. दुसरी गोष्ट लागते दर्शनशास्त्राला, उपासना पद्धती लागते. उपासना पद्धती जी आहे ती आचार विचार प्रणालीतून आलेली आहे. स्वामींनी जे आम्हाला आचार सांगितलेले आहेत, विचार सांगितलेले आहेत, त्याच्यातून आमची उपासना पद्धती निर्माण झालेली आहे. आणि ही उपासना पद्धतीची अट अशी आहे, मी हे जागतिक स्तरावरती बोलतो आहे की एखादा ऑक्सफोर्डचं विद्यापीठ असेल आणि त्याच्यामध्ये धर्मशास्त्र ग्रंथाचं दर्शनशास्त्र ते आहे की नाही याची चाचपणी, याची शोधणी करायची असेल तर हे सगळे निकष लागतात त्याच्यामध्ये. आणि महानुभाव दर्शनशास्त्र पक्क 100% फेसोफेस त्याच्यामध्ये बसतं. म्हणून जगातलं असं हे एकमेव अशा प्रकारचं दर्शनशास्त्र आहे की त्याची आचार पद्धती आहे. स्वामींनी आम्हाला आचार सांगितले आहे. अटन, विजन, भिक्षा, भोजन जे काही आहे ते सगळं आमच्या साधू संतांना सांगितलं आहे, नामधारकांसाठी सांगितलेलं आहे, सगळ्यांसाठी सांगितलेलं आहे. आणि तिसरं त्याच्यामध्ये लागतं
की त्याच्यामधले त्या भाषेमधले ते जे काही दर्शनशास्त्र असेल त्याच्यामधले तात्विक ग्रंथ निर्माण झाले पाहिजेत. तात्विक ग्रंथाचं इतकं प्रचंड खान महानुभाव पंथाकडे आहे. 6,500च्या वर ग्रंथ आमच्या महानुभावांनी लिहिले आणि त्याची निर्मिती केवळ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या मौखिक अवैदिक द्वैत तत्वज्ञानाच्या माध्यमातून, लीळाचरित्राच्या माध्यमातून 6,500 ग्रंथांची निर्मिती झालेली आहे. या अशा सगळ्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर आपल्याला म्हणजे त्याची तत्वाची बाणली, उपासना पद्धती आणि त्याचे जे काही ग्रंथ आहेत ते ग्रंथ लागतात. हे सगळं साहित्याचं भांडार आपल्याकडे आहे. आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारचे जे लोक येतात, एक जॉन केनेडी नावाचा अव्वल इंग्रजीच्या काळामध्ये एक व्याकरणकार होऊन गेला. त्याने कोश ग्रंथ लिहिला, केनेडी. आणि हा केनेडी म्हणतो, मराठी भाषेच्या विषयी म्हणतो की हे मराठी जी भाषा आहे फक्त बोलभाषा आहे, लोक फक्त बोलतात. यांनी काहीही कोणत्याही प्रकारचं त्याचं कल्टिवेशन केलेलं नाही, त्याचं लिखाण केलेलं नाही. त्याचं स्टेटमेंट असं आहे की मराठी लँग्वेज इज द मेअरली स्पोकन लँग्वेज. त्यानं हिनकस करून टाकलं, फक्त हे जे मराठी भाषा आहे हे फक्त बोलणाऱ्यांचीच भाषा आहे, काही लिखित समृद्धता नाही आहे त्याच्यामध्ये. जेव्हा हे महानुभावांचं शास्त्र आणि आमचे जेव्हाचे जे काही सारस्वतकार होते, मराठीकार होते, त्यांनी देखील ते मान्य केलं की खरंच नाही आहे. परंतु महानुभावांचं जेव्हा साहित्य प्रकाशित झालं तेव्हा पहिला कोश, शब्दकोश महानुभावांनी लिहिलेला आहे. पहिल्या शब्दकोशाची निर्मिती महानुभावांनी केली. दीपग्रंथाची निर्मिती महानुभावांनी केली. जगाच्या इतिहासात आणि भारताच्या इतिहासात याची तौलानिक चर्चा करताना याची जर आपण तुलना केली तर आपल्या असं लक्षात येईल की अशा पद्धतीनं धर्मशास्त्राचा, त्यातून येणाऱ्या तत्त्वज्ञानाचा कोणीच अभ्यास केलेला नाही जो महानुभावांनी केलेला आहे. आणि मराठी भाषेला प्रमाण मानून केला. आणि त्याची महानुभावांनी जी काही तत्वमीमांसा केली, भाषेची जी तत्वमीमांसा केली, माझं कदाचित हे व्याख्यान काही लोकांच्या डोक्यावरून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आपण नेहमी नुसतं आध्यात्मिक या व्यासपीठावरून ऐकत असतो, हे देखील आपण ऐकलं पाहिजे की मराठी भाषेसाठी माझ्या पूर्वसुरींचं, माझ्या पूर्वजांचं किती मोठं काम आहे, किती खस्ता खाल्ल्या, किती हालपेष्टा सहन केल्या, हे देखील आपण पाहिलं पाहिजे. माईम भट्ट गावोगावी हिंडले आणि तिथून ते लीळाचरित्राची निर्मिती झाली. आणि ही सगळी करत असताना जी काही एक संहिता करण्याची प्रक्रिया असते ती प्रक्रिया आपण समजून घेतली पाहिजे. नंतरच्या काळामध्ये भटोबासांचे शिष्य केशवबासांनी रत्नमाळा स्तोत्र नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये केला, जे मराठी लीळाचरित्राचं भाषांतर होतं. तेव्हा आमचे स्तुती करतात, आमचे नागदेवाचार्य जे आहे त्यांची पहिल्यांदा स्तुती करतात की भले केले केशवदिया किंवा गोसावियाच्या अमोघा लीळा बांधलिया. चांगलं केलं. परंतु केशवबासांना मोठी कॉलर टाईट होते. केशवबासांना वाटलं की आता मी हा संस्कृतचा ग्रंथ तयार केला, आता उद्धरण स्तोत्र करू, अशी परवानगी ते भटोबासांकडे, आमच्या आचार्यांकडे म्हणतात. तेव्हा आमचे भटोबास नागदेवाचार्य स्पष्टपणे सांगतात, नागा केशवद्या माझे या म्हातारी या नागावती. म्हणजे ज्या लोकांना संस्कृत समजत नाही, ज्यांना मराठी समजते, त्यांना मराठी समजलं पाहिजे. तेव्हा तू या संस्कृतमध्ये करण्याच्या फंदात पडू नको. तू आपलं जे काही, तुला जे काही ग्रंथ लिहायचे आहेत ते सगळेचे सगळे ग्रंथ तू मराठीमध्ये. आणि मग ते ऐकून आमच्या केशवबासांनी त्याच्यावरती सूत्रपाठ नावाचा ग्रंथ तयार केला. जो सूत्रपाठ आपण वाचतो तो सूत्रपाठ तयार केला. आणि सूत्रपाठी तयार करत असताना जेव्हा केशवबासांनी परमिशन घेतली, त्यांची परवानगी घेतली नागदेवाचार्यांची, की त्यांनी म्हटलं की भटो मी शास्त्र प्रकारांना अन्वय लावू का? म्हणजे शास्त्राचं जे प्रकरण आहे ते अनुक्रमणिकेनुसार लावू का, असं कोण विचारतात? केशवबास भटोबासांना विचारतात. म्हणजे स्वामींचे संस्कार पहा कसे आहेत. तेव्हा आमचे नागदेवाचार्य म्हणतात, जे जेथीचे तेथीचे माझेनी विचारे लावावे. तुला जे काही घ्यायचं असेल ते घे तू, पण माझ्या विचारल्याशिवाय नको जाऊ.
तसं नको लावू. आणि त्याची जी संहिता आहे सूत्रपाठाची केशवदासांनी तयार केलेली, त्या संहितेचं प्रमाणीकरण संपादक म्हणून एक साक्षेपी तटस्थ त्रयस्थ अशा प्रकारचं संपादक म्हणून आमच्या नागदेवाचार्यांनी केलं. म्हणून हा मराठीचा जो काही वृक्ष आहे तो विस्तारत 6,500 ग्रंथापर्यंत गेला. आणि केशवदासांना त्यांनी काहीच टाकू दिलं नाही आणि सगळंच सगळं बरोबर त्यांनी त्या सूत्रपाठामध्ये सगळं घेतलं. मग त्यांनी त्याच्यानंतर मूर्तिप्रकाश ग्रंथ लिहिला, अनेक प्रकारचे ग्रंथ त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले, सूत्रपाठ लिहिला. हे सगळं करत असताना जेव्हा याच्यामध्ये हे परिस्थिती आली की जे काही घ्यायचं असेल ते प्रमाणात असलं पाहिजे. असेच एकदा बसलेले आहेत पहा, मराठीचं सबलीकरण, आपण आता शब्द वापरतो महिला सबलीकरण, मराठीचं सबलीकरण, मराठीचं पुष्टीकरण, मराठीचं भाषेचं पुष्टीकरण कसं होत असते ते आपण पाहिलं पाहिजे की आमच्या पूर्वजांनी, आमच्या महानुभावांनी कशा पद्धतीची वहिवाट घालून दिली ते पक्के आपण बघितलं पाहिजे. पंडित बाळासाहेब, केशव बाळासाहेब आमचे आचार्य असे आहेत, बसलेले आहेत. आणि यांना केशवदासांना आणि पंडितांना संस्कृतमध्ये बोलायची गुरमी यायची. नागदेवाचार्यांना संस्कृत येत नव्हतं अशातला भाग नाही. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना संस्कृत येत होतं अशातला भाग नाही. एवढे मोठे षडशास्त्र संपन्न विद्वान पंडित महिम भट्ट, त्यांना ते त्या चर्चेमध्ये मराठीमध्ये हरवतात. लीळाचरित्रामध्ये उल्लेख येतो गणपत आपोळेच्या निमित्ताने, ते त्यांचे सासरे आणि महिम भट्ट गर्वाने फुलून जातात की हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं, गोसावी यांचं तुम्ही नाव सांगता, पण ते माझ्याशी संवाद तरी करू शकतील का? ते माझ्याशी बोलूच शकणार नाही, इतका अहमपणा या आमच्या महिम भट्टांना आलेला होता. पण एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे लीळाचरित्रामधलं. त्यांचे सासरे म्हणतात ते संस्कृत माझ्याशी बोलू शकतील का? दुसरा प्रश्न करतात त्यांच्या सासऱ्यांना, गणपत आपोळ्यांना. तेव्हा आपोळे म्हणतात की ते संस्कृत ते बोलतील किंवा न बोलतील हे मी नेलीचे. ते संस्कृत बोलू शकतील सर्वज्ञ चक्रधर स्वामी की नाही बोलू शकतील हे मी जाणत नाही, परी मराठी अनिवार्य बोलते, मराठी अनिवार्य बोलते आहे. हे स्वामींचं जे काही याविषयी स्वामींच्या चरित्राविषयी जो उल्लेख आहे तो आपण लक्षात ठेवला पाहिजे की आपण घरी असताना आपण मराठीत बोललं पाहिजे. आपण आज पाहतोय की भाषेच्या संदर्भातली काय स्थिती झाली आहे. मी त्या विषयाकडे नंतर येतो, थोडा आवाज कमी करता. या सगळ्या दृष्टीनं पाहत असताना आपल्याला हे पाहावं लागल की भाषेचं प्रमाणीकरण कसं कसं होत जातं, समृद्धीकरण कसं कसं होत जातं. तेव्हा केशवदासांना म्हणतात संस्कृतमध्ये बोलतात तेव्हा झटकून त्याचा हे करतात. म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो की एखाद्याचा जर गर्वाचं हरण कसं करायचं असेल तर ते आमचे नागदेवाचार्य भटोबास म्हणतात केशवदासांना, तुमचा अस्मात कस्मात मी नेनेगा, मज श्री चक्रधरे निरोपिली मराठी तियाची कुसा. मला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठीच निरोपी लिहिली आहे, तुम्ही माझ्याशी त्याच्यातच संवाद करा. मी तुमच्याशी बोलू शकत नाही संस्कृतमध्ये, अशातला भाग नाही. पण माझ्या गोसावी यांनी मला मराठी हे बंधनकारक केलेली आहे आणि या बंधनकारक केल्याच्यामुळे आणि मराठी अशी मला निरोपी लिहिली आहे, तियाची कुसा, त्याच्यातच माझ्याशी संपर्क करा, संवाद करा. आज आपण पाहतोय की एखाद्या बाहेरच्या कुठं देशात गेलो तर मराठी माणसाशी देखील आपण हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतो. हिंदी ही अगदी अलीकडची भाषा आहे, 300 वर्षापूर्वीची. शिवाजी महाराजाच्या काळात हिंदी भाषा नव्हती. मराठी भाषेला अभिजातपणाचा दर्जा काय मिळाला तर त्याच्यामध्ये हा लीळाचरित्र ग्रंथ ठेवण्यात आला, स्मृतीस्थळ ठेवण्यात आलं, ज्ञानेश्वरी ठेवण्यात आली, वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर महाराजांची. म्हणजे त्या काळामध्ये हा आद्य ग्रंथ जो निर्माण झाला त्याचा जो मान आहे लीळाचरित्राला आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या प्रेरणेतून तो निर्माण झाला. येथीची चरित्रे, 8वी गीती, उच्चारी गीती, याच्यामध्ये त्या लीळाचरित्र निर्मितीचं मुख्य कारण दडलेलं आहे. आणि संहिताकरण कशा पद्धतीनं होत जातं ते देखील आपण पाहिलेलं आहे. आणि नंतरच्या काळामध्ये या सगळ्या दृष्टीनं पाहत असताना
आपल्या असं लक्षात येईल की प्रचंड ग्रंथ लिहिले आहेत. त्या आमच्या लक्ष्मींदर भटांनी लक्षणस्थळे लिहिली. आमचे दुसरे एक महानुभाव तर त्या एका कपाटामध्ये बसायचे, मला वाटते लक्ष्मींदर भटच आहेत, म्हणजे भटोबासाच्या दरम्यानच्या काळातली गोष्ट सांगतो ही. आणि तिथं ते बसायचे आणि लिहिता लिहिता त्यांना मूर्छा यायची, बेशुद्ध पडायचे, आणखीन थोडीशी शुद्ध हरपली, जाग्यावर आली की परत लिहायचे. अशा पद्धतीनं महानुभावांनी हे ग्रंथ अटन विजन करून, वनात राहून, जंगलात राहून, उपाशी पोटी भिक्षा करून या सगळ्या ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. आणि आज आपण देखील आपली काही एक जबाबदारी लागते की या सगळ्या दृष्टीनं आपण आपल्या मराठी भाषेसाठी काही एक केलं पाहिजे. आमच्या पूर्वजांनी केलेलं हे प्रमाण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि स्वामींचं एक दुसरं वचन येतं ह्याच्यामध्ये, लिखित परंपरा कुठेच नव्हती. भटोबास बसलेले आहेत आणि स्वामी शास्त्र चर्चा करत आहेत. महादाईसाबाई बसलेल्या आहेत, भटोबास म्हणतात की माझ्या हे लक्षात येत नाही आहे, तुम्ही स्वामीजी तुम्ही मला जे सांगताय जी हे माझ्या लक्षात येत नाही, मजुतेने धरवे ना. तेव्हा स्वामी म्हणतात आता तो घेपे मग पाठी उपयोगाला आहे. आता तू फक्त हे घेऊन घे, मी जे सांगतोय, आता तो घेजे घोकीये मग काळे करून उपयोगाला आहे. मग काळे करून काही काळानंतर याचा तुम्हाला उमट होईल. आणि उमट झाल्यावरती मी जे काही ब्रह्मविद्याशास्त्र या मराठी भाषेच्या अनुषंगाने तुम्हाला सांगतोय, मराठी भाषा हे माध्यम वापरलं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी. त्याचं मराठीचं प्रशस्तीकरण केलेलं आहे, सबलीकरण केलेलं आहे. आणि हे जे मराठीचं असणारं जे काही देववाणी म्हणून असणारं जे काही शास्त्र आहे, मराठी शास्त्र आहे, हे तुम्हाला उमटेल, ब्रह्मविद्याशास्त्र उमटेल. आणि या ब्रह्मविद्याशास्त्रातून तुम्हाला तुमचं आयुष्याचं उद्धरणाचं गोमट साधता येईल. आता तो घेपे मग पाठी उपयोगेला. आणि तो घोग करायला सांगितला. आपण आजही पाहतोय की महानुभावांच्या मठामध्ये जाताना विद्यार्थ्यांना घोग दिला जातो. पहिल्यांदा कोरडा घोग दिला जातो, नंतर ओला घोग दिला जातो. पहिल्यांदा गीतेचं काय जे आहे ते काही आरत्या असतील, हे असतील, ते पहिल्यांदा शिकवल्या जातात. आणि त्याच्यातला अर्थ करून आमचे अधिकरण त्यांना सांगतात, विद्यार्थ्यांना सांगतात. आणि सगळेचे सगळे हे ग्रंथ आमचे जे आहेत आजही परंपरेनं जे काही मार्गामध्ये, कुठलाही मार्ग घ्या, रिद्धपूरचा बाबाचाही मार्ग घ्या, कुठलाही मार्ग घ्या, हे सगळं मराठीतल्या भाषेमधून बोललं जातं, मराठीतल्या भाषेमधून त्यांना सांगितलं जातं. आणि अशा पद्धतीनं ही मराठीची वाईवाट अशा पद्धतीनं ही तयार झालेली आपल्याला दिसते. आणि एक वाक्य पहा कसं आहे की केशवदासांनी रत्नमाळा स्तोत्र लिहिलं आणि रत्नमाळा स्तोत्रामध्ये त्यांच्याकडून एक चूक झाली. त्यांनी तिथं लिहिलं आणि ती भटोबासांनी चूक दाखवली. हे चुकले तुमचे केशवदेव. तो हनुमंतवाडा नव्हे, तो देऊरवाडा, देऊरवाड्याचा उल्लेख केलेला आहे. आपल्या देऊरवाडा हनुमंतवाडा नाही, ते चुकीचा उल्लेख केला, ते काढून टाक. आणि केशवदासांनी त्याचं नाव बदलवलं आणि हनुमंतवाड्याच्या ऐवजी देऊरवाडा केलं. आणि नंतरच्या काळामध्ये आमचे परशुराम वास असतील किंवा भाईदेव वास असतील किंवा गुर्जर शिवव्यास असतील, यांनी प्रचंड शोधणी केली. तिसरी शोधणी केली गुर्जर शिवव्यासांनी आणि प्रचंड अशा प्रकारचे कष्ट घेतले. 200 वर्षानंतरच्या कालखंडामध्ये आमचा हा जो लीळाचरित्राचा पाठ आहे तो त्या यवनांच्या धाडीमध्ये गेला, खालशाच्या धाडीमध्ये गेला. आणि हिराईसाच्या तो पाठ होता म्हणून तो हिराईसा पाठ आला. आणि त्याच्यानंतर 3 शोधण्या करून गुर्जर शिववासांनी लीळाचरित्राचा शोधणीचा दुसरा पाठ आणला. प्रचंड कष्ट घेतले. आणि या सगळ्या लीळाचरित्रातून, या स्मृतिस्थळातून अनेक स्थळग्रंथ निर्माण झाले, विचारस्थळ निर्माण झालं, आचारस्थळ निर्माण झालं, लक्षणस्थळ निर्माण झाले, स्थळग्रंथाची निर्मिती झाली. त्या काळामध्ये भटोबासांच्या काळामध्ये भटोबास असे बसायचे, त्यांच्यासमोर सगळे शिष्य बसायचे. आजही ती परंपरा आमच्या अधिकरणांनी पाळलेली आहे. आमचे गुरुजी मार्गदर्शन करतात, समोर असतात, शिष्य असतात आणि त्यांची धर्मवार्ता होते, धर्मचर्चा होते. त्याच्यावरती आक्षेप घेतले जातात, वाद केले जातात, त्या वादाचा प्रवादाने परिहार केला जातो. म्हणजे एकूण हे जर सगळं आपण पाहिलं तर अन्वयवासांच्या अन्वयस्थळामध्ये, अन्वयस्थळे नंतरच्या काळामध्ये निर्माण झाली. वरखेडीचे दंते गोपाळ बास अन्वयस्थळ का त्यांच्या हे अन्वयस्थळकार, हे जे दंते गोपाळ बास आहे हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मांडीवरती
15-20 दिवसाचे असताना, महिन्याभराचे असताना त्यांनी त्यांच्या आईने आणून टाकलं होतं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मांडीवर. त्यांचे डोळेच उघडत नव्हते आणि त्यांची आई म्हणाली की यांचे डोळेच उघडत नाही. तेव्हा स्वामी म्हणाले की यांचे चर्मचक्षु जाऊन ज्ञानचक्षु उघडतील. यांचे जे चर्मचक्षु आहेत ते तो उघडतीलच, आणि जेव्हा हे चर्मचक्षु उघडतील तेव्हा यांचे ज्ञानचक्षु उघडतील. अनेक अन्वयस्थळं या आमच्या दत्त गोपाळबासांनी निर्माण केलेली आहेत, अनुबासांनी निर्माण केलेली आहेत, अनेक आमच्या लेखकांनी निर्माण केली आहे. अनुबासांच्या अन्वयस्थळामध्ये एक उल्लेख येतो, महाराष्ट्र भाषा 32 लक्षणे महाराष्ट्र भाषा गोसा आईम भटाप्रती निरोप. 32 लक्षणे असा उल्लेख येतो त्याच्यामध्ये. महाराष्ट्र भाषा गोसावी माईम भटाप्रती निरोपिली, म्हणजे एवढा मोठा षडशास्त्र संपन्न पंडित संस्कृतचा, त्याला मराठी भाषेचे सगळेचे सगळे जे 32 लक्षण आहेत ते 32 लक्षण म्हणजे ही व्याकरण आहेत मराठीची. त्या मराठीचा पाया सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी घातला. आणि स्वामींच्या सूत्रामध्ये सूत्र येतं, काकू कक्षा भावार्थ प्रकरण जाणावे. पाठ आहे का सूत्र कुणाच्या? काकू कक्षा भावार्थ प्रकरण जाणावे. काकू म्हणजे काय की एखादं शास्त्र असेल, एखादं व्याकरण असेल, हे 32 लक्षणं सांगितले. 32 लक्षणाचे टीप ग्रंथ आमच्या अनेक टीपकारांनी नंतरच्या काळामध्ये निर्माण केले, उपाशी पोटी राहून निर्माण केले आणि मराठी भाषा अशी बुलंद केली. आणि हे सगळं करत असताना 32 लक्षणं सांगितले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्यांना. काकू कक्षा भावार्थ प्रकरण हे 4 मुख्य लक्षण आहेत. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये जे निर्माण झालेले अस्तित्व असेल किंवा त्याच्यामध्ये असणारा निर्णय असेल, पक्ष असेल, पूर्वपक्ष असेल, शंका असेल, परिहार असेल, याची सगळी मात्रा सांगितली. याच्या सगळ्या व्याख्या बनवलेल्या आहेत आमच्या भाष्यकारांनी, आमच्या टीपकारांनी त्याच्या व्याख्या बनवलेल्या आहेत. मराठीचं ग्रामर तयार केलं, ग्रामर. मराठीचं व्याकरण आमच्या भाष्यकारांनी तयार केलं. पंचवार्तिक नावाचा ग्रंथ पंडित भीष्माचार्यांनी लिहिला. पंडित भीष्माचार्यांनी हा पंचवार्तिक नावाचा व्याकरणाचा पहिला ग्रंथ लिहिला आणि प्रादेशिक भाषेतला पहिला ग्रंथ आहे. प्रादेशिक म्हणजे मल्याळम, जेवढ्या कोणत्या बोलीभाषा असतील आपल्या, त्याच्यातला हा पहिला ग्रंथ आहे जो महानुभावांनी मराठीमध्ये लिहिला. आणि आज जे ग्रामर आपण पाहतोय ते ग्रामर आपण मराठीचं जे आपण शाळेमध्ये शिकतो, आपल्या मुलांना शिकवतो, त्याचा पाया महानुभावांनी त्याची पायाभरणी केलेली आहे. 32 लक्षणांची पायाभरणी केलेली आहे. 32 लक्षण म्हणजे हे व्याकरण आहे. आणि एखादं शास्त्र किंवा एखाद्या वाक्याची, एखाद्या प्रकरणाची मीमांसा कशी करायची ते महानुभावांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं, त्यांच्या शिष्यांना सांगितलं. अर्थू तो प्रकरणवशे. प्रकरणाचा अर्थ कसा घ्यायचा, अर्थाचा जर काही घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रकरणानुसार अर्थ घेतला पाहिजे. अर्थू तो प्रकरणवशे, प्रकरणे अर्थविनय जेकू, आणि शेवटी अर्थी दृष्टांत दिजे. हे सूत्र आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी लीळा असेल, एखादी घटना असेल, एखादं वाक्य असेल, तर ते वाक्य, ती घटना मराठीमधली घडलेली, आपल्या अभ्यासातली, शास्त्रातली, ब्रह्मविद्याशास्त्रातली किंवा कुठल्याही तुमच्या याच्या संदर्भातली, तर ती प्रकरणानुसार घेतली पाहिजे. प्रकरण त्याला लावलं पाहिजे आणि प्रकरणाला अर्थाची जुळवणूक केली पाहिजे. आणि ती जुळवणूक केल्यानंतर मग त्याच्यापुढे काय होते की या प्रकरणाच्यामुळं अर्थविनियोजन होते. अर्थाचं विनियोजन केलं जाते, अर्थाचं व्यवस्थापन केलं जाते. म्हणजे कुठलाही अर्थ त्याच्यातून निघत नाही दुसरा. आणि मग अर्थी दृष्टांत दिले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी काय करायचे? मायादाईसाबाई किंवा बाकीच्याही ज्या काही गोष्टी होत्या, जे काही लोक होते, ते सगळे अशिक्षित लोक होते. आणि त्या लोकांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या काही सिद्धांती गोष्टी असेल, दादा 2 मिनटं, सिद्धांती ज्या गोष्टी आहेत त्या सिद्धांती गोष्टी भटोबासांना समजत नसे, महादाईसाबाईला समजत नसे. तेव्हा हे सगळं सांगत असताना त्यांनी हे जे काही घ्यायचं आहे याचा अर्थ हा प्रकरणानुसार घेतला पाहिजे. प्रकरणाचा आपण त्याचा अन्वय लावला पाहिजे. अन्वय स्थळं लिहिली आमच्या अनेक भाष्यकारांनी, भाष्य लिहिली, महाभाष्य लिहिली, स्थळ ग्रंथाची निर्मिती केली. आणि हे अखंड 700-750 वर्ष तर आजचा गायत चालू आहे. महानुभावांनी जवळपास 150 गीता टीका लिहिल्या. किती गीता टीका लिहिल्या? 150 गीता टीका लिहिल्या मराठीतल्या. आणि जुन्या काळातल्या 16व्या-15व्या शतकातल्या ज्या गीता होत्या त्या गोपाळदासी टीका ही फेमस टीका आहे. गोपाळदास म्हणून महानुभाव संत होऊन गेले आपले महंत, त्यांनी गोपाळदासी टीका लिहिलेली आहे. आणि हे सगळं करत असताना
गीतेवरती आज आपण पाहतोय की जगभर भाष्यकारांनी भाष्य केलेलं आहे. मराठीमध्ये 150च्या जवळपास आपल्या टीका महानुभावांनी केलेल्या आहेत. आपण त्याच्यातले मोजकेच ग्रंथ पाहिलेले आहेत. हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की जेव्हा जेव्हा मी घरी काही सूत्रपाठाचं पारायण करत असेल किंवा आम्ही जे काही सूत्रपाठाचं पारायण करतो तर त्याच्या मागची आमच्या स्वामींची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे की हे जे सूत्र आहे याची जी मीमांसा करण्याची पद्धती आहे, हे जे काही ब्रह्मविद्याशास्त्र आलेलं आहे त्याची मीमांसा केली, छाटत आणलेला आहे, बारीक चिकित्सा केलेली आहे आमच्या भाष्यकारांनी त्याची. आपण स्थळग्रंथ पहा, स्थळग्रंथ लक्षणस्थळ घ्या, विचारस्थळ घ्या, आचारस्थळ घ्या. एखादा ग्रंथ फक्त वाचा, अर्ध पान वाचल्यानंतर काही लोकांच्या तो लक्षातच येणार नाही. पण आपण जर त्याचा सराव केला पाहिजे, नुसतं दत्तात्रय कवचाचं पारायण नाही, आपल्या एवढे मोठे सगळे ग्रंथ लिहिले आहेत त्यातलं काहीतरी वाचलं पाहिजे. 4 पानं हे मराठीतले माझ्या पूर्वजांनी लिहिले, उपाशी पोटी लावून लिहिले आणि माझं मार्गदर्शन उद्बोधन होण्यासाठी लिहिले. तर माझं काही एक कर्तव्य आहे की मी रोज 4 पानं या जे काही भाष्य असतील, महाभाष्य असतील तर त्याचे गुरुमुखातून काही समजून घेतलं पाहिजे आणि माझं मराठीचं जे प्रशस्तीकरण आहे, भाषेचं प्रशस्तीकरण आहे, त्याच्यातूनच माझं ब्रह्मविद्याशास्त्राचं प्रशस्तीकरण होणार आहे आणि मी तिकडे जाणार आहे आत्मोद्धाराकरिता. हे सगळं आपण समजून घेण्याची अत्यंत गरज आहे. आणि स्वामी ते म्हणाले की तर्क अप्रतिष्ठू तर्क अथ अर्थवितर्के परी यथार्थून भंगे. तर्क लावायचा आहे पण विवेकानं तर्क लावायचा आहे. स्वामींचं वचन आहे तर्क अप्रतिष्ठू तर्क अर्थवितर्के परी यथार्थून भंगे. जो वाक्याचा जो काही वाक्य असेल, त्याची जी चिकित्सा असेल, त्याची जी काही मीमांसा असेल ते तुम्ही बरोबर तर्कानं लावा. परंतु तर्कही कुठपर्यंत वापरायचा त्याच्या लिमिटेशन्स, त्याच्या मर्यादासुद्धा स्वामींनी घालून दिलेल्या आहे. आणि अशा पद्धतीनं सगळा प्रकरणावर उल्लेख केला स्वामींनी आणि प्रकरणावर उल्लेख केल्यावर आमच्या परशुरामदासांनी प्रकरणवश लिहिला. प्रकरणवशाची निर्मिती केली परशुरामदासांनी आणि त्या परशुरामदासांनी ह्या प्रकरणवशाची निर्मिती करताना सूत्राची जी फोड केली, आमच्या स्थळ ग्रंथकारांनी जी फोड केलेली आहे सूत्राची, प्रत्येक शब्दाची फोड केलेली आहे आणि त्या शब्दाच्या अनुषंगानं त्याला जे काही पुरुषार्थ वाक्य आलेलं आहे, जे वचन आलेलं आहे, जी परंपरा आलेली आहे त्याचा परिहार केलेला आहे, त्याचं शंकेचं समाधान केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं हे आमचं शास्त्र आमच्या महानुभावांनी मजबूत केलं. आज तुम्ही ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये जरी गेलं तरी अशा प्रकारचं शास्त्र तुम्हाला चिकित्सा करण्याचं, एखाद्या दर्शनशास्त्राची चिकित्सा कशी करायची, त्याचं व्याकरणशास्त्राची कशी चिकित्सा करायची, एखाद्या नीतिशास्त्राची कशी चिकित्सा करायची, असं कुठलंच तंत्रज्ञान किंवा शास्त्र जगाच्या पाठीवर अवगत नाही जे महानुभावांनी निर्माण केलं. म्हणून जगातलं हे प्रादेशिक भाषेतलं पहिलं दर्शनशास्त्र आहे. आणि आपल्या लोकांना सर हे दर्शनशास्त्र आहे याची जाणीवच नाही आणि आपणही व्यासपीठावरून आम्ही लोक सांगत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची ही सगळी गरज आहे. आणि हे सगळं करत असताना गुरुजर श्री व्यासांच्या मार्गदर्शनामध्ये अनेक ग्रंथांची निर्मिती झाली. स्थळ ग्रंथांची फोडणी करत असताना, स्थळ ग्रंथाचं लिखाण करत असताना मार्गामार्गामध्ये आजही आमच्या मार्गामध्ये जेव्हा चर्चा होते तेव्हा टिपण काढली जातात आणि त्याच्यावरून टिपा तयार केल्या जातात. त्या टिपावरून आमच्या भाष्यग्रंथाची निर्मिती झाली. म्हणजे स्थळ ग्रंथाची जी चर्चा चाललेली असायची त्याच्यातले जे विद्वान असायचे आमचे महानुभाव ते लिहून घ्यायचे. 14व्या 15व्या 16व्या शतकातली गोष्ट सांगतो ना, आताही आजतागायत ते चालूच आहे. पोथ्यांमध्ये पहा तुम्ही, समोर जे साधू बसलेले असतात ज्यांना ब्रह्मविद्याशास्त्राचा खऱ्या अर्थानं मीमांसा चिकित्सा कसा अभ्यास करायचा असतो ते वही पेन घेऊन जातात आणि त्याची ते चिकित्सा करतात. तर त्याच्यावरचे जे काही भाष्य आलेले आहे स्थळ ग्रंथावरचे त्याचे महाभाष्य झाले आणि ते महाभाष्य ग्रंथ झाले आहेत. महाभाष्य ग्रंथाची प्रचंड अशा प्रकारची निर्मिती झाली. लिपींमध्ये ते नंतरच्या काळामध्ये गेली. लोक म्हणतात, बऱ्याच लोकांचा आक्षेप असतो की महानुभावांनी झाकून ठेवलं, महानुभावांनी झाकून ठेवलं. साप चुकीचं आहे.
लिपिबद्ध करून महानुभावांनी त्यांचं ज्ञान झाकून नाही ठेवलं. प्रचंड त्रास होता, यवनांच्या धाडी चाललेल्या होत्या, वैदिक परंपरेचा प्रचंड त्रास होता. वैदिक परंपरेच्या मुळं हा जो काही महानुभाव आहे हा उपेक्षित झाला होता, दुर्लक्षित झाला होता. प्रचंड शिवीगाळ याला सहन करावी लागत होती. 13व्या 14व्या 15व्या शतकातली मी ही गोष्ट सांगतोय. आणि तेव्हा आपलं हे शास्त्र याच्यामध्ये भेसळ होणार नाही म्हणून खऱ्या अर्थानं सांकेतिक लिप्यांची त्यांनी निर्मिती केली. रवळ व्यासांनी त्याची निर्मिती केली. आद्यमान रवळ व्यासांना जातो, झाकून ठेवण्यासाठी नाही केली. स्वामींनी जे तत्वज्ञान सांगितलं ते काही झाकून ठेवण्यासाठी नाही सांगितलं. जो जो कुणी अर्थवद्ध असेल त्याला हे ज्ञान सांगितलंच पाहिजे. आणि वचनरूप शब्दाच्या निमित्तानं सांगितलं. एक तुलना करा, एक गुर्जर माणूस येतो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गुर्जर आहेत, गुजरातीतून येतात आणि मराठीचं पुष्टीकरण करतात. मराठीला माय माऊली म्हणून, देववाणी म्हणून, धर्मवाणी म्हणून धर्मभाषेचा दर्जा तिला मिळवून देतात. आणि त्यांचे सगळे शिष्य नंतरच्या परंपरेतून आलेले भटोबासापासून तर गुर्जर शिवव्यासापर्यंत असेल, दंते गोपाळवास असेल किंवा पेटे हरिवास असेल, ते निर्माण केला. आमच्या भाष्यकारांनी कसा अभ्यास केला की पेटे हरिवासांच्या विषयी शास्त्र कसं निर्माण झालं ते सांगतो थोडक्यात. आणि मला असं वाटते की वेळ जवळपास 5:15 वाजलेले आहेत आणि काही लोकांच्या हा विषय मला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी किंवा ब्रह्मविद्याशास्त्र जर असलं तर ते समजून सांगणं थोडं अधिक सोपं जातं. परंतु एखाद्या साहित्याचा विषय घेऊन लोकांच्या समोर जायचं असलं की बरंचसा असं होतं. मी तुमचे चेहरे देखील पाहतो की काही गोष्टी माझ्या तुमच्या लक्षात आल्या असतील, नाही आल्या असतील, पण एवढं आपण प्रमाण ठेवलं पाहिजे की या आमच्या जे काही हरिवास होते, पेटे हरिवास, हे वनात गेले, त्यांच्यासोबत अचल मुरारीबास होते आणि यांना ताप आला, सन्नी ताप आला आणि त्याच्यामध्ये काही चूक असली ती सर सुधारणा करून घ्यायचं, बाबा ही सुधारणा करण्यासाठी. तर याच्यामध्ये झोपलेले आहे, प्रचंड ताप आहे. आपल्याला 100 ताप झाला तर आईव करतो आपण. यांना प्रचंड ताप आहे, सन्निताप म्हटलेला आहे त्याच्यामध्ये. सन्निताप आला आणि त्यांच्या गुरूंनी सांगितलेलं जे काही शास्त्र आहे ते शास्त्र ते त्या तापात बरळून राहिले. माणूस तापात बरळतो आणि बळबळ केली त्यांनी, बरळले आणि ते सगळं जे आहे आचारस्थळाचं ज्ञान, वचनाचे सूत्र, त्याच्यामध्ये येणारे जे काही पक्ष आहेत त्याचा परिहार, शंका, समाधान, हे सगळं बरळत होते. आणि त्यांच्यासोबत असणारे आचारी अचल जे होते, अचलांनी ते सगळं कोळशानी एका भिंतीवर लिहून ठेवलं आणि अशा पद्धतीनं महानुभावांनी बल्लोची निर्मिती केली. बल्लो जे ग्रंथ आहे ते असे आमचे निर्माण झाले. पेटे हरिवासांनी त्याची सुरुवात केली आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा कुणी आमचे साधू असेल त्यांनी त्याच्यावरती टीका लिहिली, टीपग्रंथ लिहिले, 7 ग्रंथावरची टीप लिहिली. पंडित भीष्माचार्यांनी टीपग्रंथ लिहिले आणि गुर्जर शिववासांनी त्याच्यावरती 7 ग्रंथावरचे 3 ग्रंथावरचे टीपग्रंथ लिहिले. टीपग्रंथ म्हणजे हे शब्दकोश आहे. मी हे बोलत नाही आहे, मी स्वतः बोलत नाही. वारकरी संप्रदायाचे तुकाराम महाराजाचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे हे म्हणतात की लीळाचरित्रासारखा बृहद ग्रंथ ज्या काळामध्ये भारतामध्ये निर्माण झाला तसा ग्रंथ जगात त्या काळामध्ये निर्माण झाला नव्हता. तेवढी भाषिक क्षमता, तेवढं सामर्थ्य त्यांच्या भाषेमध्ये नव्हतं जे मराठी भाषेमध्ये होतं. आणि आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हे ब्रह्मविद्याशास्त्र मराठी भाषेच्या माध्यमातून जे प्रवाहित केलं ती ज्ञानगंगा तुमच्या माझ्यापर्यंत येते आहे. आज मराठी भाषेची विपरीत परिस्थिती आहे. कोश वाङ्मयाची 15व्या शतकामध्ये प्रचंड निर्मिती झाली. कोणाकोणाची नावं घेऊ, प्रचंड नावं आहेत, प्रचंड काम आहे त्यांचं. ते वेगळ्याच व्याख्यानाचा विषय होईल. एक ग्रंथ आणि त्याच्यातले जे लेखक आहेत ते लिहिणारे तो व्याख्यानाचा वेगवेगळा विषय होईल. छंद लिहिले, 56 प्रकारचे छंद लिहिले. महानुभावांचे स्वतंत्र छंद आहे. छंदात कविता असतात काव्यग्रंथात, तर महानुभावांचे स्वतंत्र छंद तयार केले, वेगळे आहे. महानुभावांचं दर्शनशास्त्र सगळ्यांपेक्षा निराळं आहे, वेगळं आहे. त्याच्या व्याख्याही वेगळ्या आहे, संस्कृतच्या व्याख्या वेगळ्या आहे. कुठे कुठे नावं सारखी दिसतात महानुभावांची, पण त्यांच्या व्याख्या वेगळ्या आहेत आपल्या. हे सगळं आपल्या याची चर्चा कुठंतरी झाली पाहिजे. मी ज्या महानुभाव पंथामध्ये आहे ऐसा जात्यांदू अंधस्तू वरी भवरोगी ग्रहस्तू तया मज तो वांगमत महापथू केवी टाके. नारोबाज बहाडे म्हणतात
मी जात्यांदू आहे, अंधस्तू आहे, इतका प्रचंड अशा प्रकारचा हा वाङ्मय पंथ आहे, महानुभाव पंथ आहे, तो मला कधी समजेल, कसा समजेल? हे ब्रह्मविद्याशास्त्र जे मराठी माऊलीने, जे माय मराठी भाषेच्या माध्यमातून, श्री देववाणीच्या माध्यमातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी प्रसूत केलं, त्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. हे भान प्रत्येक महानुभावांनी ठेवण्याची गरज आहे. महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र, आणि महानुभावाशिवाय महाराष्ट्राचा विचार केला जात नाही, आणि महानुभावांच्या ग्रंथाशिवाय महाराष्ट्री सारस्वताला पुढेही जाता येणार नाही, मराठी साहित्याला पुढेही जाता येणार नाही. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जे आहेत हे मराठीचे पहिले उद्गाते आहेत. पहिला उद्गार त्यांनी काढलेला आहे, आणि वेगवेगळ्या सूत्राच्या माध्यमातून ते लिहिलेले आहेत. आमचे 7 ग्रंथ आलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आलेले आहेत. उद्धवगीता आलेली असेल, एकादश स्कंद आलेला असेल, पंडित याचं वच्छारण आलेलं असेल, त्याच्यानंतर ज्ञानप्रबोध ग्रंथ आलेला असेल, रिद्धपूर वर्णन ग्रंथ आलेला असेल. यातले बहुतेक सगळेचे सगळे जे ग्रंथ आहेत ते रिद्धपूरला लिहिल्या गेलेले आहेत. काही ग्रंथ डोमेग्रामला लिहिल्या गेलेले आहेत, काही ग्रंथ नांदेडला लिहिलेले आहेत. आपल्या हे महानुभावांचा इतिहास लिहून ठेवण्याची एक पद्धत आहे. हृदयान्वयामध्ये याचा उल्लेख येतो सगळा. कारंजकर कुळाचा हृदयान्वय वाचण्याचा माझा योग आला, आणि सुदैवानं त्या योगामध्ये अनेक ग्रंथाची निर्मिती झाल्याची हेही लक्षात आलं. कारंजाला निर्मिती झाली, कारंजेकरांचा मार्ग कारंजाला होता. चांदूर बाजारला ग्रंथाची प्रचंड निर्मिती झाली. ही गोष्ट मी 17व्या शतकातली सांगतो आहे. अखंड महानुभाव लिहित होते, सातत्यानं लिहित होते, आणि ते जतन करून ठेवत होते. लिपीच्या माध्यमातून केलं असेल जतन, पण नंतर लिप्या ज्या आहेत, सकळा सुंदरा ज्या लिप्या आहेत, त्या 24 लिप्यांची निर्मिती केली. त्या लिप्यांची निर्मितीची संख्या 24 सांगितली जाते, परंतु ती 41च्या वर देखील लिप्यांची संख्या आहे. त्यातल्या अवगत ज्या लिप्या आहेत त्या 5-6 लिप्यांचा आपल्याला फक्त आपल्या त्या अवगत झालेल्या आहेत. आणखीन बरेचसे जे ग्रंथ आहेत ते लिपीबद्ध आहेत, ते देखील खऱ्या अर्थानं त्या लिपीचे जे कोड आहेत ते डिकोड करून आपल्याला बाहेर काढण्याची गरज आहे. नवीन तरुण लोकांनी हे जे समृद्ध जे काही ग्रंथ भांडार आहे ते माया माऊलीचं ब्रह्मविद्याशास्त्राचं ग्रंथ भांडार बाहेर येण्याची गरज आहे. टीप ग्रंथाची निर्मिती केली, आणि त्या 7 ग्रंथातल्या शब्दांचा अर्थ त्या टीप ग्रंथामध्ये आलेला आहे. नाही तर ते ग्रंथ आपल्याला समजलेच नसते. त्या ग्रंथाचे शब्दकोश तयार केले, आणि सगळे हे महानुभावांनी आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पारिभाषिक शब्द तयार केले, पारंपरिक शब्द तयार केले, पारिभाषिक शब्द तयार केले. ते जगातल्या किंवा कुठल्याच बोलीभाषेमध्ये नव्हते, मराठीमध्ये तर नव्हते. नवीन शब्द आहे. महानुभावांचे शब्द पहा तुम्ही. जरा म्हणा तुम्ही जा एखाद्या कोणाच्याही घरी, एखादी वारकरी असेल, वारकऱ्याच्या घरी जा आणि त्यांना म्हणा किंवा मला व्याळी करायची आहे, मला पिढाहरण करायचं आहे, समजतील का ते शब्द त्यांना? खास महानुभावांचे शब्द आहे. व्याळी म्हणजे संध्याकाळचं जेवण, पिढाहरण हे सगळे भटोबासांच्या काळापासून चालत आलेले शब्द, आणि महानुभावांनी त्याचा शब्दकोश तयार केला. आजही लीळाचरित्रामध्ये असणारे जे काही शब्द आहेत ते जसेच्या तसे वापरात आहेत. काही शब्द आपण करंटे आहोत, खरेच करंटे आहोत. आपण काही शब्दांचा वापर करत नाही. लीळाचरित्र हे बोली भाषेतलं आहे. याच्यामध्ये लीळाचरित्रामध्ये वराडी भाषेचा आणि जी काही आपली मराठवाड्याची भाषा आहे त्याच्या बोलीभाषेत ते ग्रंथ निर्माण झाले. आणि रिद्धपूर चरित्र, गोविंद गुरूंचं चरित्र जे आहे हे तर वराडी भाषेतच आहे. ह्या सगळ्या बोलीभाषेचं तुष्टीकरण केलं, आणि आज आमची वराडी भाषा बोलण्यासाठी आपण कच खातो, शुद्ध बोललं पाहिजे, प्रमाण बोललं पाहिजे. हे ग्रंथ सगळे जे आहेत हे बोलीभाषेत ग्रंथ आहेत. लीळाचरित्राची भाषा कोणती आहे? बोलीभाषा आहे, यादवकालीन बोलीभाषा आहे. आणि ही जी बोलीभाषा आहे हे यादव काळामध्ये जशी होती तसेच याचा मराठी भाषेचा इतिहास जो आहे तो 2500 वर्षाच्या आधीपर्यंत जातो. म्हणजे इथं 7 वाहनांची राजवट इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून तर 3ऱ्या शतकापर्यंत होती. 500 वर्ष ती राजवट होती. म्हणजे आजपासून 2500 वर्षापूर्वी. म्हणजे याचा अर्थ असा की मराठीचं जर तुम्हाला मूळ शोधायचं असेल तर तुम्हाला 2500 वर्षाच्या आधी जावं लागेल. आणि त्या 2500 वर्षाच्या मराठीला खरा आवाज जर कुणी दिला असेल तर तो आवाज आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिला. आणि त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या या आवाजाला खऱ्या अर्थानं साद घालून आमच्या महानुभावांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली. आणि महाराष्ट्र मराठी भाषेचा जो हा कैवार त्यांनी घेतलेला आहे तो अतुलनीय असा कैवार आहे. जिये जिये भाषेची ये रसवृत्ती, 6 भाषांचे कुपे कीजे ती निभूती. 6 भाषा ज्या आहेत
त्या 6 भाषांच्या खूप ज्या आहेत, त्या शिशा ज्या आहेत, ते भांडारी आहे, ते असं उकलून जरी टाकलं तरी मराठी त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. ते मराठी कोण जाणीचे निगुती. इतकी चांगली मराठी भाषा आहे. हे इतक्या पद्धतीनं याचं रुक्मिणी स्वयंवरामध्ये कवी नरेंद्रानं वर्णन केलेलं आहे. आमच्या या नरेंद्रांनी पहा, आमचे मराठी भाषिक, आमचे जे काही साहित्यकार होते, एक छोटासा 2 मिनटं वेळ घेतो आणि मग माझं व्याख्यान संपवतो. कवी नरेंद्रांच्या विषयीची प्रचंड प्रज्ञा होती. आमचे जे काही यांचे उद्योगिता लिहिणारे, आमचे जे काही शिशुपालवर लिहिणारे जे काही आमचे भास्कर भट्ट बोरीकर होते, त्यांची प्रचंड प्रज्ञा होती. एक लिंबू वर फेकायचं आणि ते खाली येईपर्यंत ओवी तयार राहायची. इतके प्रज्ञावान होते, इतके मेधावंत अशा प्रकारचे हे आमचे महानुभाव लोक त्या काळामध्ये होते. आणि हा ग्रंथ लिहिला रामदेवरायाच्या राजामध्ये सभा भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये रुक्मिणी जे रचयिता आहेत कवी नरेंद्र उपस्थित आहे आणि त्या रुक्मिणी स्वयंवराचं वाचन कवी नरेंद्र तिथं करतो आहे. आणि रामदेवराजाला ते रुक्मिणी स्वयंवर प्रचंड आवडते आहे. तेव्हा रुक्मिणी स्वयंवराचे रचयिते कवी नरेंद्राला रामदेवराजा म्हणतो की तुम्ही हा जो काही ग्रंथ लिहिलेला आहे ते म्हणताना वाक्य स्मृतीस्थळामध्ये येते की जितक्या ओविया तितुकिया सोनकुलिया चौथरिया असू तुझं वाईन. म्हणजे जेवढ्या काही ओव्या आहेत तेवढ्या सोनकुलिया म्हणजे सोन्याचे नाणे देईल. आणि चौथरिया असू म्हणजे 4 थराचे नाणे त्यावेळेस यायचे. आजही 3 थराचे नाणे. 1 रुपया जर 5चा कल्लार जर तुम्ही घेतला तर 3 थराचा 5चा कल्लार आहे, त्याचे थर दिसतात. चौथरिया असू हे तुला वाईल हा अभंगू मजले यावा. तेव्हा आमचे स्वामीवाणी आणि या परमार्गाला वाहिलेले भक्तनिष्ठ ब्रह्मविद्याशास्त्राला वाहिलेले कवी नरेंद्र त्यांना म्हणतात, नाराजे हो आमच्या कवी कुळा बोलू लागे. तुम्हाला आम्ही हे विकणार नाही. आमच्या कवी कुळाला बोल लागेल, नाव ठेवल्या जाईल. हे शास्त्र आम्ही विकत नाही. आणि तो ग्रंथ घेऊन त्या रामदेवराजाला स्वतःच्या नावाने ते ग्रंथ स्थापन करायचा होता, प्रकाशित करायचा होता. आमच्या भाष्यकारांनी, आमच्या ग्रंथकारांनी पैशाचा मोह ठेवला नाही. तो ग्रंथ विकला नाही, तत्व विकलं नाही महानुभावांनी. म्हणून महानुभावांची ही जी काही साहित्य सेवा आहे, ही वाङ्मय सेवा आहे, ही प्रत्येक मराठी माणसाने, नुसतं महानुभाव यांनीच नव्हे तर जे महानुभावीयतर आहे त्यांनी देखील आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि या मराठीचं आजच्या स्थितीमध्ये विवेचन करत असताना माझ्या नातवांना मी मराठी कसं बोलेल, बोलीभाषेत मी त्याच्याशी कसं बोलेल, हे मराठी शब्द कसे टिकतील. कॉन्व्हेंटमध्ये जरी शिकत असेल तो नाईलाजानं, पण त्याला मी मराठीचा विषय असणाऱ्या शाळेत कसा घालेल हे देखील आपण पाहिलं पाहिजे. आपल्या पूर्वजांनी सगळीची सगळी ती काळजी घेतलेली होती. साहित्य कशा पद्धतीनं पुढं आलं पाहिजे, भाषा कशा पद्धतीनं पुढं आलं पाहिजे. महानुभाव जो म्हणून कुणी असेल तो मराठी भाषेचा कार्यकर्ता असतो. आणि प्रत्येकानं महानुभाव भाषेचा, या महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्रीय असावे म्हणून महाराष्ट्र भाषेचा कार्यकर्ता म्हणून स्वामींनी दिलेला जो काही आदेश आहे, भटोबासांनी घातलेली जी काही वहिवाट आहे, त्या वहिवाटेनं आपण पुढं गेलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. दंडवत. खूप खूप धन्यवाद.